आता काही लोकांचं एक अफेअर नसतं, मल्टिपल अफेअर्स असतात. इन दॅट केस मुलगा किंवा मुलगी कोणीही असो त्यांचं लाईफ खराबच होणार आहे त्या व्यक्तीबरोबर. मोस्टली लग्न जमवताना कुठल्या गोष्टी हाईड केल्या जातात? खूप मोठ्या पोस्टवरती एखादा पुरुष असला, खूप मोठ्या पोस्टवरती असला, त्याचं वय जास्ती आहे, 50+ वय आहे, परंतु त्याचा अफेअर तुम्ही बघाल तर 25, 23, 24, 20 अशा मुलींच्या वयोगटामध्ये त्यांचं अफेअर असतं. आपल्यापेक्षा मोठ्या पदावर असलेले पुरुष ज्यांचं वय बघितलं जात नाही, कास्ट बघितलं जात नाही, त्यांचं लग्न झालंय किंवा नाही बघितलं जात नाही, आणि त्यांच्याबरोबर अफेअर करून त्यांच्याबरोबर फिजिकल होऊन त्यांना खुशी देऊन हे पाहिजे ते लक्झरी त्यांच्याकडनं घेणं, त्यांच्याकडनं पैसे घेणं, त्यांच्याकडनं शॉपिंग करून घेणं किंवा अशा गोष्टी आज तुम्हाला खूप बघायला मिळतात. कारण एका पार्टनर बरोबर सॅटिस्फॅक्शन नाहीये, एका पार्टनर बरोबर जे पाहिजे ते मला पूर्ण सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये किंवा मला पाहिजे ते सगळ्या गोष्टी मला मिळत नाहीत, म्हणून दुसऱ्या पार्टनरकडे जाणं. लग्नानंतर नवऱ्याला न सांगितलं नाही, तो आजारी पडला, तो बेडवर होता, त्या माणसाला ती घरी घेऊन आली, तो बेड रिडन असताना त्याच्या समोर हे दोघं जण फिजिकल रिलेशन्स करत होते. तुम्ही जे हे सगळं करता, एखाद्याची पर्सनल माहिती कलेक्ट करता, तर हे सगळं लिगल आहे. आपला पार्टनर आपल्याला फसवतोय, हे आपण काही साईन्स मिळतात आधी? नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. महाराष्ट्रात सध्या केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या बऱ्याच चर्चेत आहे. होणाऱ्या बायकोनेच केतनचा खून केला असल्याची एक माहिती सद्यस्थितीला समोर आलेली आहे, आणि हा जो खून आहे तर तो तिचा प्रियकर असणाऱ्या चेतन चौधरीसोबत मिळून हा सगळा प्रकार तिने केला असल्याची सध्या पोलिसांकडून माहिती देण्यात आलेली आहे. त्यांना अटकही झालेली आहे. मात्र या सगळ्यामुळं नातेसंबंध आणि एकमेकांबद्दल असणारा विश्वास याबद्दल देखील एक खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा होते. आज राज्याचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की याकडे फक्त गुन्हेगारी स्वरूपानं पाहता येणार नाही, तर सामाजिक दृष्टीने देखील या प्रश्नाकडे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. मग यातूनच आता या सगळ्या प्रकारांनंतर विवाहाच्या अगोदरच दोघांनाही एकमेकांबद्दल पूर्ण माहिती असावी अशा पद्धतीची एक चर्चा आहे. मात्र ही माहिती प्रत्येक वेळेला दिलीच जाते असं नाही आहे. तर ही जी उणीव आहे तर ही उणीव भरून काढण्याचं काम काही स्पेशल इन्व्हेस्टिगेट प्रकरणं करून किंवा डिटेक्टिव्हच्या माध्यमातून हे केले जातात. तर अशाच एका महिला डिटेक्टिव्हशी आपण आज संवाद साधणार आहोत, आणि हे विवाहाच्या अगोदरच ह्या सगळ्या माहिती क्लिअर आपल्यापर्यंत असणं का गरजेचं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत डिटेक्टिव्ह प्रिया काकडे आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. तर स्वागत आहे तुमचं. तुमच्या अगोदर ओळख करून द्या. मी प्रिया काकडे, स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशनची संचालिका आहे. गेले 20 वर्ष मी हे प्रोफेशनमध्ये आहे. इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन्स अशा अनेक प्रकारच्या केसेस माझ्याकडे येतात, आणि बरेच वर्षापासून मी बघत आहे अनेक प्रकारे हा गुन्हा नाही आहे, क्राईम म्हटला जात नाही, परंतु जेव्हा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समधनं किंवा एखाद्या अफेअरमधनं मर्डर होणं किंवा एखाद्याची फसवणूक होणं, तो प्रकार क्राईममध्ये येतो. मग त्यासाठी ह्याचं इन्व्हेस्टिगेशन होणं आणि प्रॉपर एव्हिडन्सेस मिळणं हे खूप गरजेचं असतं. फॅमिली मॅटर्स असल्यामुळे पोलिसांचं ह्याच्यामध्ये रोल खूप कमी येतो. पोलीस ह्याच्यामध्ये जास्ती करून सहभाग होत नाही जोपर्यंत क्राईम होत नाही तोपर्यंत. परंतु प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर जे एव्हिडन्सेस येतात आणि जो रिपोर्ट येतो त्या रिपोर्टच्या आधारावर आपण डिसिजन घेऊ शकतो की हे लग्न करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. जसं आता माझ्याकडे काही केसेस येतात प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन ज्याच्यामध्ये केलं गेलेलं नसतं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या केसेस येतात. तर आता या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये आपण जर एक केस बघितली शुगर डॅडीची. शुगर डॅडी ही कॉन्सेप्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये लोक खूप मोठ्या पोस्टवरती एखादा पुरुष असला, खूप मोठ्या पोस्टवरती असला, त्याचं वय जास्ती आहे, 50+ वय आहे, परंतु त्याचा अफेअर तुम्ही बघाल तर 25, 23, 24, 20 अशा मुलींच्या वयोगटामध्ये त्यांचं अफेअर असतं. तर हे अफेअर कसं होतं? हे अफेअर अशा पद्धतीने होत नाही की मी प्रेमात पडले अंकलच्या किंवा मी या पुरुषाच्या प्रेमात पडले आणि मला अफेअर झालंय. हे अफेअर अशा पद्धतीने होतं की तो पुरुष एका वेगळ्या पोझिशनवर आहे, एका मोठ्या लेवलवर आहे, त्याचं स्टेटस चांगलं आहे, आणि मुलीची नीड आहे की मला लक्झरी लाईफ पाहिजे. मुलीची नीड असते की मला चांगलं लॅविश लाईफ जगायचं आहे, मला माझे खर्च मोठे आहेत, आयफोन पाहिजे, 5 स्टार हॉटेल्समध्ये जाणं येणं आहे, क्लबिंग आहे, महागड्या दारू पिणं आहे.
मग हे खर्च तिला तिच्या घरातनं मिळत नसतात. जेव्हा ती दुसऱ्या सिटीत येऊन राहते, बाहेरच्या सिटीतनं येते, दुसऱ्या सिटीमध्ये येते, तिला फ्रीडम असतं. ती जेव्हा इथे येऊन फ्लॅट भाड्याने घेते किंवा PG मध्ये राहते, हॉस्टेलमध्ये राहते, त्यावेळेस तिला फ्रीडम असतं. मग हे खर्च सगळे ती कसे करणार? तिला लक्झरी लाईफ कसं मिळणार? तर मग आपल्यापेक्षा मोठ्या पदावर असलेले पुरुष, ज्यांचं वय बघितलं जात नाही, कास्ट बघितलं जात नाही, त्यांचं लग्न झालंय किंवा नाही बघितलं जात नाही, आणि त्यांच्याबरोबर अफेअर करून, त्यांच्याबरोबर फिजिकल होऊन, त्यांना खुशी देऊन हे पाहिजे ते लक्झरी त्यांच्याकडनं घेणं, त्यांच्याकडनं पैसे घेणं, त्यांच्याकडनं शॉपिंग करून घेणं, किंवा अशा गोष्टी आज तुम्हाला खूप बघायला मिळतात. आता हे जे केतन अग्रवाल प्रकरण जे आहे, या प्रकरणाच्या निमित्तानं खूप उलटसुलट चर्चा चालू झालेली आहे, आणि यातूनच हा विषय समोर आलेला आहे की अशा पद्धतीनं फसवलं जातं आहे. आता इथं केतनच्या वडिलांचा आणि त्याच्या फॅमिलीचा असा आरोप आहे की अनेक गोष्टी आम्हाला अंधारात ठेवल्या गेल्या, अनेक गोष्टी आमच्यापासून लपवल्या गेल्या, जसं त्याचं एज्युकेशन असू द्यात, तिचा अफेअर असू द्यात, हे सगळं त्यांच्याकडनं आता आरोप केले जात आहेत. तुम्ही स्वतः या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघताय? ह्याच्यामध्ये मला असं दिसतंय की सोशल प्रेशर ते मुलीवरती खूप जास्ती होतं की याच मुलाशी लग्न केलं पाहिजे, कारण तिचं भविष्य चांगलं दिसत होतं. लग्नानंतर त्याचं मुलाच्या साईडचं स्टेटस चांगलं असल्यामुळे, लग्नानंतर मुलाच्या साईडचं फायनान्शियल स्टेटस चांगलं होतं, आणि मुलगा सुद्धा एज्युकेटेड आहे, सगळं व्यवस्थित आहे, एवढंच बघितलं गेलं होतं. ह्याच्यामध्ये जरी 35 वर्षापासूनचे त्यांचे संबंध होते, 35 वर्षापासूनची ओळख होती एकमेकांमध्ये, फॅमिलीजमध्ये, परंतु मुलीचं बाहेर अफेअर आहे, तिचं कोणाबरोबर तरी प्रेम आहे, आणि तिला हे लग्न करायचं नाहीये किंवा हे लग्न मान्य आहे का नाही ह्याच्यात जास्ती आई वडिलांनी लक्ष घातलं नाही. तर हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की मुलीचा इंटरेस्ट किती आहे लग्नामध्ये, आणि जर तिचा इंटरेस्टच नव्हता तर फोर्सफुली केलेल्या गोष्टीमुळे, फोर्सफुली लादलं तिच्यावर, म्हणून आज हे प्रकरण असं झालेलं आहे. बरं, तुम्हाला पहिल्या प्राथमिकदृष्ट्या काय वाटतं की चेतनचा ह्याच्यामधला जो रोल आहे तो कशा पद्धतीने असू शकतो? चेतनचा रोल असा आहे की त्याला सियाला सोडायचं नव्हतं, त्याचं सिया बरोबर अफेअर होतं, तिला सोडायचं नसल्यामुळे त्याला कुठल्याही परिस्थितीत ती हवी होती, त्यांना दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं, आणि या प्रेमाची धुंदीमध्ये त्या दोघांकडनं क्राईम होतंय हे सुद्धा त्यांना कळून आलं नाही. त्या दोघांची वय लहान आहेत, त्या वयामध्ये जनरली एक्सपेक्टेड नाहीये की एखाद्याची मेंटॅलिटी क्रिमिनल असू शकते, परंतु हा क्राईम होणं एक्सपेक्टेड नव्हतं. पण त्या प्रेमाची जी धुंदी होती आणि त्याच्यामध्ये आई वडिलांचं लक्ष कमी असल्यामुळे या दोघांनी जे पाऊल उचललं, चेतननी त्याच्यामध्ये एक क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज केलेली आहे, परंतु न कळत त्याच्याकडनं ही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी प्रेमापोटी झालेली आहे असं मला वाटतंय. बरं, आता हे काय पहिलं उदाहरण नाही, याच्या अगोदर देखील अनेक उदाहरणं आलेली आहेत. आता मध्यंतरी एका पुरुषाला पूर्ण कापून एका ट्रंकमध्ये टाकलं होतं, अशा अनेक प्रकरणं येत आहेत आता सध्या समोर. याच्यामध्ये अनेकांना म्हणजे संशय असतो की माझ्या बायकोचं कुठं अफेअर सुरू आहे का, कधी नवऱ्याला बायकोला कधी संशय असतो की आपला नवऱ्याचं बाहेर कधी सुरू आहे का अफेअर. अशा सगळ्या नुसत्या संशयाच्या केसमध्ये ज्यावेळेस तुमच्यासारख्या डिटेक्टिव्हची एंट्री होते, तर त्यावेळेला तुमचं काम कशा पद्धतीने तुम्ही प्रोफेशनली करता, आणि हे अशा पद्धतीनं होतंय का? हो, आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचा रेट खूप वाढलेला आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स खूप मोठ्या पद्धतीने होत आहेत आपल्या समाजामध्ये. मेट्रो सिटीजमध्ये, पुण्यात, मुंबईत, बँगलोरमध्ये, हैदराबादमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्ती बघायला मिळतं, कारण सोशल डेटिंग साईट्स म्हणा किंवा एक्स्ट्रा मॅट्रिमोनियल साईट्स म्हणा, सोशल मीडिया म्हणा, ह्याच्यावरनं फेसबुक, इन्स्टावर चॅटिंग, लोकांची कनेक्टिव्हिटी खूप इझी झालेली आहे एकमेकांबरोबर. फोन्समुळे, व्हॉट्सॲपमुळे लोकांची कनेक्टिव्हिटी इझी झालेली आहे, आणि ह्याच्यामध्ये होतं आहे असं की लोकांना एका पार्टनरबरोबर सॅटिस्फॅक्शन नाही आहे, एका पार्टनरबरोबर जे पाहिजे ते मला पूर्ण सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आहे, किंवा मला पाहिजे ते सगळ्या गोष्टी मला मिळत नाहीत, म्हणून दुसऱ्या पार्टनरकडे जाणं, फायनान्शियली असो, फिजिकली असो, मेंटली असो, सगळ्या दृष्टिकोनातनं एक बघितलं तर माणूस म्हणून मला जे पाहिजे ते मिळत नाही म्हणून दुसऱ्या पार्टनरकडे जाणं, ही लोकांची मेंटॅलिटी वाढलेली आहे. आणि या मेंटॅलिटीमुळे प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन न केल्याने, या मेंटॅलिटीमुळे लोक क्राईम करतायत, लोक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स करतायत, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे बाहेर इथे तिथे अफेअर्स चालू आहेत, आणि हे अफेअर्स नुसतेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स म्हणून राहत नाही आहेत, तर कुठेतरी ते लपवण्यासाठी सुद्धा लोकांची मेंटॅलिटी क्राईमकडे वळत चाललेली आहे. परंतु हा विचार आधी करत नाहीत की हा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर थोडक्यासाठी आहे, त्याच्यानंतर काय होणार आहे, त्याच्यानंतर तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी,
जगायचं तेच लाईफ आहे, परंतु आपल्याला यातनं पुढे जाऊन आपलं लाईफ सेफ होत आहे का खराब होत आहे. उद्या उठून तुम्ही मर्डर करताय, हे एकमेकांसाठी तुम्ही क्राईम करताय कुठल्याही पद्धतीचा, तेव्हा तुम्हाला जेल होणार आहे, तुमचं लाईफ मिझरेबल होणार आहे, फॅमिलीजचं लाईफ मिझरेबल होणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केलाच जात नाहीये, कारण ही एक डोळ्यावरती धुंदी आहे, ही तात्पुरती धुंदी आहे, थोड्या वेळासाठीची धुंदी आहे. ती निघाल्यानंतर लोकांना वास्तव्य कळतं की जे झालंय माझ्याकडनं चुकीचं झालंय. एक्स्ट्रा माझा प्रश्न असा होता की या सगळ्यामध्ये तुमचा रोल काय, तुम्ही आम्ही अशा पद्धतीने तुमच्याकडे तक्रार येते की माझ्या पत्नीचा अशा पद्धतीनं अफेअर सुरू आहे का चेक करा, किंवा आणखी वेगवेगळे विषय घेऊन ज्यावेळेस तुमच्याकडे लोक आहेत तेव्हा तुम्ही कशा पद्धतीनं तपासता? ओके, आम्ही यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशनला पहिल्यांदा घ्यायच्या आधी मॅरेज काउन्सिलिंग एक असतं. ओके. आम्ही केस आल्यानंतर पहिल्यांदा मॅरेज काउन्सिलिंग देतो त्यांना, की तुम्ही सगळ्या दृष्टीने प्रयत्न करा या लग्नाला सांभाळायचा. हे लग्न तुटावं नाही, कुठलंही घर तुटावं अशी आमची इच्छा नसते. आम्ही दोन्ही साईडला काय नुक्स आहेत, काय कॉर्नर्स आहेत ते सगळं चेक करतो. त्याच्यामध्ये दोघांचेही काय विचार आहेत ते चेक करतो. मॅरेज काउन्सिलिंगमध्ये सुद्धा जर का हे दोघं एकमेकांबरोबर राहू शकत नसतील तर मग आम्ही केस घेतो. मग इन्व्हेस्टिगेशन आमची टीम चालू करते. इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्ही त्यांना शॅडोईंग करतो. त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने एन्क्वायरी केली जाते, त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या आजूबाजूला, रिलेटिव्सच्या इथे किंवा फ्रेंड सर्कलमध्ये त्यांचा फ्रेंड सर्कल कोणता आहे हे सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. त्यानंतर जर आम्हाला आढळलं की नाही ह्याचा अफेअरच आहे, बरं आता काही लोकांचं एक अफेअर नसतं, मल्टिपल अफेअर्स असतात. इन दॅट केस मुलगा किंवा मुलगी कोणीही असो त्यांचं लाईफ खराबच होणार आहे त्या व्यक्तीबरोबर राहून, ते एकत्र राहू शकत नाही. मग तिथे तो रेड फ्लॅग दिसत असतो की तुम्ही म्युच्युअल कन्सेंटमध्ये वेगळं व्हा, क्राईम होण्यापेक्षा किंवा एकमेकांना जास्त त्रास देण्यापेक्षा मग तुम्ही म्युच्युअल कन्सेंटमध्ये वेगळं व्हा. त्यासाठी आम्ही कोर्टमध्ये जे ॲडमिसिबल असतात ते ऑथेंटिक एव्हिडन्सेस आम्ही देतो. बरं, आता मगाशी तुमची प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा अनेकांच्या मनात हा प्रश्न होता की तुम्ही जे हे सगळं करता, एखाद्याची पर्सनल माहिती कलेक्ट करता, तर हे सगळं लिगल आहे का? हे 100% लिगल आहे, कारण बायकोला कम्प्लीट अधिकार आहे नवऱ्याचं काय चाललंय बघायचा, नवऱ्याला कम्प्लीट अधिकार आहे बायकोचं काय चाललंय बघायचा. आणि जर त्यांना डिवोर्स घ्यायचा असेल तर कोर्टमध्ये एव्हिडन्स हा कंपल्सरी द्यावा लागतो. कोर्ट पुराव्यांवर चालतं, कोर्ट नुसतं बोलण्याने जात नाही की माझं ह्याचा अफेअर आहे किंवा तिचा अफेअर आहे. मग तुमच्याकडे एव्हिडन्स काय, आणि मग तो एव्हिडन्स तुम्हाला पोलीस नाही देऊ शकत, कारण हे फॅमिली मॅटर आहे. म्हणून हे लिगल आहे. आणि जेव्हा आपण एव्हिडन्सेस काढून देतो तेव्हा ते कोर्टमध्ये ऑथेंटिक असतं. त्या एव्हिडन्सच्या ग्राउंड्सवरतीच लोकांना रिलीफ मिळतं कोर्टकडनं. त्या एव्हिडन्सच्या ग्राउंड्सवरती ॲलिमनी देणं किंवा न देणं याचा मोठा डिसिजन होतो. लग्न कशा पद्धतीने रिझॉल्व्ह करायचं याचा मोठा डिसिजन या एव्हिडन्सच्या ग्राउंड्सवरती होत असतो. आजवर तुम्ही अनेक केसेस पाहिल्या असतील, एक दोन सांगता येतील आम्हाला अशा केसेस की खूप इंटरेस्टिंग होत्या, ज्या अतिशय धक्कादायक माहिती समोर आली, सुरुवातीला तुम्हाला वाटलं नव्हतं परंतु त्यातून पुढे जाऊन धक्कादायक माहिती आहे? एक केस मी तुम्हाला सांगायची झाली तर एक अशी केस होती माझ्याकडे ज्याच्यामध्ये मी ही आधी माझ्या पॉडकास्टमध्ये पण अनेक सांगितलेली आहे की बायकोचं अफेअर होतं आणि हे आधी कोणालाच माहीत नव्हतं, सासरकडच्यांना पण नाही, माहेरकडच्यांना पण माहीत नव्हतं की तिचं अफेअर होतं. आणि लग्नानंतर तिच्या नवऱ्याने सुसाईड केलं आणि सुसाईड केलं त्याच्यामध्ये हे कळून आलं की मुलगा तर सुसाईड करण्यासारखा नव्हता. मग हे सुसाईड कसं काय झालं, त्याच्या घरातल्यांना जेव्हा डाऊट आला की हे सुसाईडचं कारण काहीतरी वेगळं असू शकतं, इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर हे कळलं की बायकोचं अफेअर होतं. तिने आणि तिच्या बॉयफ्रेंडनी दोघांनी मिळून त्याचं मर्डर लग्नानंतर केलं होतं. ही एक मुंबईची केस होती माझ्याकडे. त्यानंतर अजून एक अशी केस होती की बायकोचं पहिलेच अफेअर असल्यामुळे तिने लग्नानंतर नवऱ्याला न सांगितलं नाही, तो आजारी पडला, तो बेडवर होता. त्या माणसाला ती घरी घेऊन आली, तो बेड रिडन असताना त्याच्या समोर हे दोघं जण फिजिकल रिलेशन्स करत होते आणि त्याची सगळी प्रॉपर्टी तिने घेतली, त्याच्याकडनं सगळ्या सह्या करून घेतल्या आणि तो बेड रिडन असताना त्याला तसंच सोडून दिलं आणि ही त्याच्याबरोबर या माणसाबरोबर राहत होती त्या सेम घरामध्ये. मग इन्व्हेस्टिगेशनसाठी सासरकडच्यांकडनं केस आल्यानंतर आम्ही ह्याचे एव्हिडन्सेस सगळे कोर्टला दिल्यानंतर तिला बिना 1 रुपया देता किंवा प्रॉपर्टी न देता तिला बाहेर काढलं घरातनं आणि त्यांना रिलीफ मिळाला. आता तुम्ही 2 उदाहरणं दिली, आता तुम्ही आजवर अनेक केसेस हँडल केलेल्या आहेत, परंतु दोन्ही उदाहरणं तुमच्याकडं बोलण्यातनं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची आली. हे सगळं का होतंय? आणि मोस्टली आता मध्यंतरी एक सर्वे देखील आला होता, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये पुणे खूप वरच्या क्रमांकावर. फक्त पुणे वरच्या क्रमांकावर आहे असं नाही म्हणतायत, माझ्याकडे मुंबईच्या पण खूप केसेस आहेत, बँगलोरच्या खूप केसेस आहेत.
जनरली म्हटलं तर मेट्रो सिटीजच्या आहेत, पण येस आता पुण्यामध्ये पण खूप एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वाढलेले आहेत. IT कंपनीजमध्ये काम करणारे लोक एकमेकांना टाइम देऊ शकत नाहीत, एकमेकांबरोबर कम्युनिकेट करू शकत नाहीत. कम्युनिकेशन गॅप हा खूप मोठा आहे नवरा बायकोंमध्ये. एकमेकांना वेळ न दिल्यामुळे ते लोक फिजिकली एकमेकांबरोबर इन्व्हॉल्ड व्यवस्थित लग्नाच्या संबंधामध्ये नसल्यामुळे हे प्रॉब्लेम्स खूप वाढत आहेत. आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स यातनंच होत आहेत की नवऱ्याला वेळ नाही मला द्यायला, मग ते मेंटल सपोर्ट, फिजिकल सपोर्ट दुसरीकडे कुठेतरी शोधायला जाणं, त्यामध्ये हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचं रेटिंग वाढत आहे. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करून घेणे. बरं, मला आता सांगा की आपला पार्टनर आपल्याला फसवतोय, हे आपण काही साईन्स मिळतात आधी? सायन्स मिळतात. जेव्हा एखादी व्यक्ती कंटिन्युअसली फोनवरती आहे, व्हॉट्सॲपवरती आहे, रात्रभर फोनवर आहे, नवऱ्यापासून पासवर्ड लपवला आहे, बायकोपासून पासवर्ड लपवलेला आहे, खाली जाऊन फोनवर बोलणे, बाथरूममध्ये पण फोन घेऊन जाणे, 1 मिनिटासाठी पण फोन न सोडणे, किंवा ऑफिसमधनं घरी येतानाचे टायमिंग्स व्हेरी होणे, की ऑफिस सुटले 6 वाजता आणि घरी आले 10 वाजता 11 वाजता, असे टाइम गॅप्स जे होतात, किंवा एकमेकांबरोबर फिजिकल रिलेशनशिपमध्ये तणाव असणे, एकमेकांबरोबर फिजिकली व्यवस्थित इन्व्हॉल्ड नाही आहेत, नवरा बायकोचे संबंध व्यवस्थित नाही आहेत, एकमेकांबरोबर चिडचिड होणे, जे पहिलं प्रेम होतं ते प्रेम दिसतच नाहीये, खूप चिडचिड करणं चालू आहे, एकमेकांमध्ये राग जास्ती असणे, इगो प्रॉब्लेम्स वाढणे, हे सगळे साईन्स आहेत. मुलांकडे लक्ष न देणे बायकांचे, की मुलगा स्कूलवरनं कधी येतोय जातोय, किंवा मुलं कधी येतात जातात हे न बघणे, किंवा त्यांचा होमवर्क न बघणे, आणि जास्ती फोनमध्ये इन्व्हॉल्ड असणे, किंवा बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाणं, खूप वेळेला बाहेर असणं, या सगळ्या ज्या साईन्स आहेत ह्या टुवर्ड्स एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स जातात. ह्याच्यात चेक केलं पाहिजे. बरं, आता महिला ज्या आहेत त्या महिलांवरती मोस्टली अशा पद्धतीने आरोप केले जातात की चरित्रहीन वगैरे, परंतु पुरुषाचे देखील भरपूर असतात. पुरुषाला तर मग याबाबत जास्त दोषी धरलं जातं? पुरुषांना दोषी धरलं जात नाही असं नाही आहे. जेव्हा एव्हिडन्स मिळतो तेव्हा दोषी धरलं जातं. महिलांना पटकन बोललं जातं, महिलांवरती पॉइंट आउट पटकन केलं जातं. पण आता आज कोर्ट जर बघितलं, न्याय बघितला, तर दोघांसाठी एक समान आहे, तसं पुरुष पण आणि स्त्री पण. तर जेव्हा एव्हिडन्स तुमच्या हातात येतो तेव्हाच तुम्ही बोललं पाहिजे की ही महिला चरित्रहीन आहे किंवा हा पुरुष चरित्रहीन आहे. आता तुम्ही अनेक केस हँडल केल्या, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं हँडल करतात केस, तर त्यातनं असा एखादा प्रसंग आला का की तुमच्या तपासामुळे एखादा गुन्हा घडण्यापासून वाचला? खूप वेळा असं झालेलं आहे की नवऱ्यांचे ॲग्रेशन या लेवलला असतात की मी तिला मारूनच टाकील, किंवा मी असंच करील, मी मुलं काढून घेतो, तिला मारून टाकतो, तिचं मर्डर करतो, अशा लेवलला आलेले खूप केसेस माझ्याकडे येतात. आणि जेव्हा आम्ही एव्हिडन्सेस काढतो आणि पोलीस स्टेशनला 498 आणि डोमेस्टिक व्हायलन्स दाखल केली जाते, पोलीस प्रोटेक्शन घेतलं जातं, तेव्हा हे असे होणारे गुन्हे खूप टाळले जातात एव्हिडन्सच्या ग्राउंडवर. आता मग असं तुम्ही सांगितलं की कशा पद्धती, पण हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर टाळले कसे जाऊ शकतात किंवा हे रोखले कसे जाऊ शकतात? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे रोखले जाऊ शकणं हे खूप अवघड आहे, किंवा टाळले जाणं अवघड आहे. पण जर तुम्ही प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन केलं, मी बऱ्याचदा म्हणते की आधीच बघितलं की त्या मुलीचं कॅरेक्टर कसं आहे किंवा त्या मुलाचं कॅरेक्टर कसं आहे, हे लोक घरगुती आहेत, संस्कारी आहेत आणि हे आपल्याबरोबर राहू शकतात, तर काफी चान्सेस आहेत की ते दोघं एकत्र व्यवस्थित राहू शकतात. आता हे पुढच्याला माहिती खरी देत नाहीत ना, तोच तो प्रॉब्लेम आहे. लग्न जमवताना मोस्टली काय सांगितलं जातं, ज्या चांगल्या बाजू आहेत तेच सांगितल्या जातात ना. मोस्टली लग्न जमवताना कुठल्या गोष्टी हाईड केल्या जातात? लग्न जमवताना हेच हाईड केलं जातं की या मुलीच्या आधी किती अफेअर्स आहेत, किंवा या मुलाच्या आधी किती अफेअर्स होते, किती ब्रेकअप्स झालेत, का ब्रेकअप्स झालेत, त्याचा वे ऑफ लिव्हिंग काय आहे, त्याचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याचे मेंटल प्रॉब्लेम्स काय आहेत, तो ॲग्रेसिव्ह किती आहे, या सगळ्या गोष्टी लपवल्या जातात. त्याच्यावर कर्ज किती आहे, जर मुलावर खूप कर्ज आहे तर तो श्रीमंत मुलगी पकडतो की बाबा हिचं सगळं घरदार खानदान सगळं व्यवस्थित आहे, तर मग तो तिच्याशी लग्न करायचा प्रयत्न करतो. मग त्याच्यात त्याला तिचं बॅकग्राऊंड काय काय नाही हे सगळं बघितलं जात नाही, मग तिथे तो पण धोका खातो आणि ती पण धोका खाते.
आता तुम्ही मगाशी सुरुवात तुम्ही शुगर डॅडीपासून केली होती, अशा पद्धतीनं आणखी काय कॉन्सेप्ट आता सध्या सुरू आहेत रिलेशनशिपच्या बाबतच्या, की ज्या अगोदर नव्हत्या पण आता खूप मोठ्या प्रमाणावर त्या डेव्हलप होत आहेत, वाढत चालल्या? तुम्ही जर काही कॅफेजमध्ये गेलात, अगदी फेमस कॅफेज जे आहेत, मोठे ब्रँड्स आहेत, तर तुम्हाला दिसेल की एक म्हातारा माणूस असतो आणि त्याच्याबरोबर 22, 23, 25 वयातली 24 वयातली मुलगी बसलेली असते. तर हे जे कॉन्सेप्ट आहे की आजकाल कॅफेजमध्ये जाऊन मुली पकडणं किंवा कॅफेजला मुलींना घेऊन जाणं, ही एक शुगर डॅडी कॉन्सेप्ट आहे. तसंच तुम्हाला शुगर मॉम कॉन्सेप्ट दिसेल. तर अशा पद्धतीने रिलेशन्स आपण खूप बघतो की एखादा माणूस खूप वेल सेटल्ड आहे, चांगला आहे, कडक कपडे वगैरे घालून आलाय, खूप चांगला स्टेटस दिसतंय, त्याला जाऊन मुली पकडतात. किंवा अशीच एखादी स्त्री दिसते, त्याला जाऊन मुलं पकडतात, बी फ्रेंड होतात, त्यांच्यापासनं बऱ्याच गोष्टी मॉनिटरी फायदे घेतात. याच्या मागे फक्त पैसे हा विषय आहे की अन्य काही कारण असतं? फिजिकल रिलेशनशिप हा एक विषय आहे की सॅटिस्फॅक्शन, मजेसाठी, फनसाठी लोक हे करतात. थ्रिल आहे की एक्सपिरियन्स्ड लोकांबरोबर फिजिकल होणं, मोठ्या लोकांबरोबर वयाच्या व्यतिरिक्त, हे थोडंसं एक सेक्शुअल अट्रॅक्शन सुद्धा आहे की ज्या लोकांना थोडा वेगळ्या पद्धतीने सेक्स ट्राय करायचा आहे, फिजिकल रिलेशन्स ट्राय करायचे आहेत. पण मॅक्झिमम यामध्ये जेव्हा आपण बघतो तर शुगर डॅडी शुगर मॉम कॉन्सेप्टमध्ये फायनान्शियल बेनिफिट्स जास्ती बघितले जातात. कारण वयाचा एक फॅक्टर असतो. माझ्याकडे एक 75 इयर्सच्या माणसाची एका 25 वयाच्या मुलीबरोबरची केस होती. त्याच्यामध्ये तिला त्याची प्रॉपर्टी आणि त्याचे पैसे ह्याच्यातच इंटरेस्ट होता, त्याच्यात तर डेफिनेटली काही इंटरेस्ट नव्हता. तिचा कॉन्सेप्ट अशी होती की एक ना एक दिवस हा म्हातारा मरणारच आहे, सगळी प्रॉपर्टी मलाच मिळणार आहे. त्याचे मुलं फॉरेन कंट्रीजमध्ये होते, त्यामुळे तिला हा विश्वास होता की हा मरायच्या आधी माझ्या नावाने करून जाईल जर मी ह्याच्याशी लग्न केलं तर. सो ही कॉन्सेप्ट खूप आता सध्या चालू आहे. फिजिकल सॅटिस्फिकेशन हा एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मधला किती महत्त्वाचा भाग? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समधला सगळ्यात महत्त्वाचा भाग हाच आहे की हे लोक फिजिकल सॅटिस्फॅक्शनसाठीच मोस्टली बाहेर जातात. आणि मग एकदा नवऱ्याला सोडून बाहेर गेलं किंवा बायकोला सोडून बाहेर गेलं की मग ते मल्टिपल अफेअर्समध्ये सुद्धा कन्वर्ट होतं की हा नाही तर तो नाही तर हा, ज्याच्याकडनं जास्ती सॅटिस्फॅक्शन मिळतं त्याच्याबरोबर जाणं. बरं, तुमच्या कंपनीबद्दल सांगा जरा. कंपनीची सुरुवात कशी झाली, आता किती जण स्टाफ आहे, तुम्ही कशा पद्धतीचा केस हँडल करता? आता माझ्याकडे 35 लोकांचा स्टाफ आहे आणि सगळ्या प्रकारचे केसेस आम्ही हँडल करतो. फायनान्शियल फ्रॉड्स, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, क्राईम केसेस, कॉर्पोरेट केसेस, प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन, प्रॉपर्टीचे मॅटर्स सगळे आम्ही हँडल करतो. जिथे कोर्टला एव्हिडन्स लागतो, एनी काइंड ऑफ एव्हिडन्सेस, ऑथेंटिक एव्हिडन्स कोर्टला जिथे लागतो तिथे आमचा रोल तयार होतो. बरं, तुम्हाला जर संपर्क करायचा असेल किंवा कोणाला तुमची मदत पाहिजे असेल तर कसं तुम्हाला संपर्क करायचा? तर माझी वेबसाईट आहे, माझे ऑनलाईन नंबर्स खूप आहेत. स्विफ्ट डिटेक्टिव्स अँड इन्व्हेस्टिगेशन्स गुगलवर स्क्रोल केलं तर माझ्याबद्दल सगळे डिटेल्स मिळतात आणि तुम्ही मला संपर्क कधी करू शकता. धन्यवाद, खूप वेळ दिला. आपण पाहिलं की त्यांच्या बोलण्यातनं अनेक प्रकारच्या नवीन ज्या रिलेशनशिपबद्दलच्या कॉन्सेप्ट आहेत त्या कशा पद्धतीनं वेगानं पुढे येतात ते सांगितलं आहे आणि नात्यांमधला विश्वास हे किती महत्त्वाचा असायला पाहिजे हे देखील सांगितलं आहे. खरं तर अनैतिक संबंधांमध्ये जात, धर्म, लिंग, वय किंवा नातं हे पाहिलं जात नाही आणि यातूनच हे सगळे प्रकार पुढे येत आहेत. तर त्यांच्या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला अनेक पद्धतीचे इनपुट्स मिळाले असतील आणि जर तुम्हाला कुठल्या पद्धतीची मदत पाहिजे असेल तर त्यांनी सांगितलेल्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि त्यांची मदत घेऊ शकता. पुरता थांबूया. धन्यवाद.